निक्की आणि अरबाज या दोघांची लव्ह स्टोरी पहिल्यापासून घरामध्ये गाजलेली आहे. निब्बा निब्बीची लव्ह स्टोरी. सगळेजण नाव ठेवत होते, सगळेजण हसत होते, सगळेजण इमोशन्स जोडत होते एकमेकांचे. पण मला असं वाटतं त्यांची लव्ह स्टोरी म्हणजे एक ताराच्या एक तिराणी आणि दोघांचं तोंड कुत्र्यावानी, बस असंच आहे, बाकी काही नाही. मित्रांनो, निक्की आणि अरबाजचं झालेले ब्रेकअप नेमका काय विषय जाणून घेऊया व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वेलकम, नमस्कार, सुस्वागत मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पीपी म्हणजे पेन पेपर एंटरटेनमेंट. मित्रांनो, आता सगळेजण आपापले रिलेटिव्ह घरामध्ये येत होते, प्रत्येक स्पर्धकांना भेटत होते आणि त्याच दरम्यान निकीची आई घरामध्ये आली आणि निकीच्या आईने घरामध्ये खूप मोठा खुलासा केला. निकीला सांगितलं की बाबा, तुझं आणि अरबाजचं जे रिलेशन आहे ते बाहेर खूप वेगळं दिसलंय. आता मग मला एक प्रश्न पडतो की बाबा, तुम्ही जेव्हा व्हिडिओ व्हायरल केलता, आर्याला जेव्हा चापट मारली होती तेव्हा, किंवा घरच्यांना जेव्हा व्हिडिओ दाखवायचे होते तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की अरबाजचा आणि निकीचा खूप चांगला गेम चालू आहे, तुम्ही खूप छान दिसता वगैरे आहे. ते तेव्हा सांगायचं ना, अरबाज सोबत थांबू नको, दूर राहा वगैरे. टाळी एका हाताने वाजत नाही, मला हेच म्हणायचं. आणि जेव्हा घरामध्ये आल्या आणि निकीच्या आईने सांगितलं की बाबा, अरबाजचं काहीतरी बाहेर रिलेशन आहे, अरबाजच्या घरचे पण आपल्याला काहीतरी बोलतायत फोन करून वगैरे, त्यांनी सांगितलं की बाबा माझ्या मुलापासून दूर राहा आणि कोणत्या कोणत्या पोरींना घरामध्ये घेऊ, आता ही निकी म्हणजे तिसरी आहे. तेव्हा निकीच्या आईने स्पष्टपणे सांगितलं की बाबा, हे बघ, असं असं झालेलं आहे, त्याचं ब्रेकअप वगैरे झालेलं आहे वगैरे वगैरे, सगळ्या गोष्टी त्यांनी, ते सगळेजण बसले होते तिथं, सांगितलं. मग निकीला टेन्शन आलं की नेमकं काय झालंय बाबा, बाई हा काय प्रकार, सगळे हसाय वगैरे लागले. निकी म्हटली की एक मिनिट, आई सोबत मला एकदा बोलू द्या प्रायव्हसी मध्ये. निकी आईला घेऊन गेली आणि आई सोबत गप्पा मारत होती. तिने आईसोबत गप्पा मारताना तिने सांगितलं की बाबा, काय नेमका विषय. मग त्यांनी आईने सांगितलं निकीच्या की बाबा, बाहेर त्याचं ब्रेकअप झालेलं आहे, ऑलरेडी त्याची एंगेजमेंट झालेली आहे आणि त्याच्या घरून फोन येतात, सगळे म्हणतात की असं असं आहे, प्रत्येक ठिकाणी जातो, शो मधून तो पोरगी घेऊन येतो, काय 3-3, 4-4 पोरी घरात आणायच्या का म्हणे, ही निकी म्हणजे तिसरी पोरगी आहे वगैरे. आता नेमका काय, नेमका गेम झालेला आहे निकी सोबत आणि निकीची कशी वाट लागलेली आहे, हे सगळेजण तोंडा डोळ्याने बघतायत घरामध्ये. आणि ही घरातच चालू झालेली लव्ह स्टोरी, घरामध्येच तिचा एंड झालेला आहे. आणि तिने मग रागामध्ये सगळं अरबाजचं सगळं सामान वगैरे घेतलं आणि बिग बॉसला सांगितलं की बाबा, फेकायचं फेकून द्या, जाळायचं जाळून टाका, पण याचं सामान घरामध्ये नको. आता नेमका याचा इम्पॅक्ट अरबाजवर काय पडलेला बाहेर आपल्याला माहित नाही का, त्यांच्या लव्ह स्टोरीमध्ये मला इंटरेस्ट नाहीये. आता नेमकं मला एक गोष्ट सांगायची की बाबा, आता निकीच्या आईने जे सांगितलं की बाबा, अरबाजचं जे प्रकरण आहे, जे बाहेर चालू आहे की बाबा असं असं रिलेशन वगैरे, पण त्याच दरम्यान मीडियावाल्यांनी अरबाजकडे धाव घेतली आणि अरबाजने सांगितलं की बाबा, असल्या कसल्याही प्रकारचं काही माझं रिलेशन नाही, कुठल्याही प्रकारची एंगेजमेंट नाही झाली, कसलंही ब्रेकअप वगैरे काहीच नाही झालेलं आहे. मी निकी बाहेर आल्यानंतर तिला सगळं स्पष्ट सांगून देईल. आता मग जान्हवीला ती सांगत होती निकी, आणि अभिजितला पण निकीने सांगितलं की बाबा, अशी गोष्ट झालीये. आई वडील होते तेव्हा ती डोक्याला हात लावून वगैरे थांबली होती की बाबा, हे काय चालू आहे वगैरे वगैरे. पण ठीक आहे, आम्ही फ्रेंड होतो, फ्रेंड आहोत वगैरे वगैरे सांगितलं. त्याच्यानंतर ती म्हणते की मी लाईक पण करायचे, नंतर मग ती ऍज अन फ्रेंड. मग नेमकं यांच्यात काय रिलेशन आहे आणि कमिटेड नाही होत असं अभिजितला पण तिने सांगितलं होतं. मग यार, कमिटेड नाही होत, मला तो आवडतो पण, आणि काय ऍज अन फ्रेंड आहोत, आणि बाहेर झाल्यानंतर खूप आमचे प्लॅन्स वगैरे आहेत. या काय नेमकं काय रिलेशन आहे यार, या इस प्यार को क्या नाम दू, असं झालेलं मला तर. निक्की आणि अरबाज या दोघांची लव्ह स्टोरी पहिल्यापासून घरामध्ये गाजलेली आहे. निब्बा निब्बीची लव्ह स्टोरी. सगळेजण नाव ठेवत होते, सगळेजण हसत होते, सगळेजण इमोशन्स जोडत होते एकमेकांचे. पण मला असं वाटतं त्यांची लव्ह स्टोरी म्हणजे एक ताराच्या एक तिराणी आणि दोघांचं तोंड कुत्र्यावानी, बस असंच आहे, बाकी काही नाही. आता कारण बाहेर आल्यानंतर अरबाज आणि निक्की या दोघांची भेट होईल का, कारण आता आईने सांगितल्याप्रमाणे एकच बाजू निक्कीला कळली आहे आणि एका बाजूवर निक्की कोणता निर्णय घेईल हे आपल्याला बघायचंय. वळ्या दुसऱ्या गोष्टीकडे की बाबा, आता हा विषय झाल्यानंतर मला दुसरं एक बोलायचं की बाबा, सूरजची जेव्हा फॅमिली घरामध्ये आली, सर्वांच्याच फॅमिली आली आणि सर्वजण एवढे भांडण वगैरे न करता सगळेजण एवढे प्रेमाने राहू लागले, सगळेजण एकमेकांना चहा आणून देत होते, हे खूप छान वाटत होतं बघायला. आणि सूरजची जेव्हा फॅमिली आली तेव्हा खरंच संस्कार बघा मित्रांनो, की त्याची आत्या आणि त्याच्या ताई वगैरे आल्या तर त्या तिथे चप्पल सोडून आल्या होत्या. घरामध्ये येताना आल्या आणि त्यामध्ये मग बघत होत्या, बाथरूम मध्ये गेल्या, तेव्हा म्हणलं इथून कसं बाहेर निघायचं वगैरे. त्यांना बघून खूप भारावून गेल्या त्या, त्यांचे डोळे भरून आले, त्या रडायला लागल्या. त्यांनी सगळी व्यथा वगैरे मांडली, सगळी गोष्ट त्यांनी सांगितली. आणि वर्षाताईंना पण खूप वाईट वाटलं, की म्हटली केवढी गरिबी असावी यार. जेव्हा सूरज जन्म झालता सूरजचा, तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याला ते कपडा पण, ते गुंडाळायचा कपडा देखील नव्हता त्यांच्याकडे. त्या कोणत्या तरी शेजारच्या बाईकडून तो कपडा घेतला आणि त्याला मग घेऊन आलो घरी. म्हणजे इतपत गरिबी आहे आणि या गरिबीतून तो मुलगा इथे आलेला आहे. तर मला असं वाटतं की तो खरंच डिझर्व करतो ट्रॉफी. आणि वोटिंग करून पब्लिकने खूप सपोर्ट केलेला आहे त्याला. आणि मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने आणखी सपोर्ट करा, आणखी वोट करा आणि सूरजला विनर करा, जेणेकरून त्याची ही जी परिस्थिती ना ती बदलून जावी.
आणि तो खूप चांगला व्हावा. बघू आता नेमकं काय होतं. आता निकी आणि अरबाजचं एवढं सगळं झाल्यानंतर हे घरामध्ये आले आणि सगळ्या गोष्टी झाल्या. पण नेमकं काय होतं आता बघू पुढल्या व्हिडिओमध्ये. आता शनिवार आणि रविवार हा भाऊचा जो धक्का. आता काही जण म्हणतात की रितेश भाऊ घरामध्ये येणार नाहीत कारण सगळ्या गोष्टी झाल्या आणि आता डायरेक्ट असं फायनल होणार आहे म्हणे. पण आता सॅटर्डे संडे रितेश भाऊच्या धक्क्यावर येणार आणि ते सांगणार. मला तरी असं वाटतं की या हप्त्यामध्ये आपल्या वर्षातही निघतील. तुम्हाला काय वाटतं या या हप्त्यामध्ये घराच्या बाहेर कोण निघल? नॉमिनेशनचा टास्क तर काही झालेला नाहीये, पण ह्या शनिवार रविवार मध्ये कोण निघल घराच्या बाहेर मला ते बघायचंय. बघू नेमकं कोण निघतं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा PP म्हणजेच पेन पेपर एंटरटेनमेंट.